तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर इथे ताई ना दुपारी झालेली आहे. आमचं बसलेले आहे आणि सकाळच्याच ती 1 वाजायला आली की नाही तू तर ताई 1 वाजायला ना मी मस्त आता कट्टा खेळतोय. दोन पडलेले मला दोन तिथे गेली तिथे जिंकली नाही मी पहिला नंबर माझा आलेला आहे. आता तरी नाही गेलं टाकलेलं आहे मम्मी आता नाही का आम्ही वर लाकडे घेऊन चालले ना. आज आमचा काहीतरी वर स्पेशल प्लॅन आहे. आणि इकडे हर्षिनी कुल्फी आणलेलं. कुठे तू गारी गार आणलेले आहे. तर आता आम्ही ते खाणार आहे. आणि वर आम्ही गच्चीवर आलेलो आहे. खूप ऊन आहे टेरिसवर. बघा इथं किती सुंदर व्ह्यू आहे. नारळाचे झाड ते आणि इथं आम्हाला आज लाईट लावून मस्त इथं पार्टी करायची आहे. बिर्याणी पार्टी काहीतरी का चालल्या दाश मॅगी बोलणार नाही एवढं जाणारला जास्त आण मग आणखी मस्त खूप ऊन पडेल आणि एन्जॉय करतोय. काय मम्मी गारी गार आणि बघा समुद्र बी आला. खूप छान व्ह्यू आहे वरून. हा डोंगर किती छान आहे. आम्ही ऊन केवढं कडाक्याचं पडलेलं आहे. आणि हे बघा गांधीली आणि तिकडं जो रोड आहे ना तो आहे समृद्धी महामार्ग. इथून समृद्धी महामार्ग थेट दिसतो. रात्रीच टायमाला लाईट ते लागते तो खूपच सुंदर दिसतो. पण रात्री काय आम्ही जास्त वर येतच नाही. आणि इकडे आहे ना का सोलर पॅनल लावून घेतलेले सौर ऊर्जा आणि याचीच लाईट असते. हे बघा ते पिंपळाचं झाड किती सुंदर आहे. आणि इकडे मी आले हे बघा का गांधीली पूर्णीकडून डोंगर दिसतात. तिकडून डोंगर पुढून डोंगर मागून डोंगर सोबत हवा पण चालू आहे. आणि झेंडा बघा किती छान फडकतोय. दोन दाणे आता आम्ही थोवर मम्मी आली आणि आता इकडं आता बिर्याणीची बिर्याणी करायची ना वर. तर त्यासाठी थोडीशी साफसफाई चिकन बिर्याणी करायची आहे. तर थोडीशी वर टेरिसवर साफसफाई. आणि तिकडं पप्पा आणि दादू चालले चिकन आणायला दोघं जण. मम्मी मी तर म्हणते आपण वरच बसून खाऊ ना. पण मग वर लाईट लावून द्यायला पाहिजे काय ना. लाईट लावायला काय नाही. ही वायर कशासाठी काढेल बाहेर लाईट लावासाठीच काय. लाईट लावून त्यात जेवण करू. आणि हे बघा डुग्गू डुग्गू तर आता मी तर हे परात घेऊन याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची लसूण अद्रक ही आहे. अरे लसूण अद्रक. हाय नमस्कार सर्वांना. तर आज आम्ही वरती आलोय गच्चीवरती आणि बघा काय केले प्रकार. तर आज आम्ही ना मस्त चिकन बिर्याणी करणार आहे आणि ते पण चुलीवरती खायला खायची. आणि ते डुगू बघा कसं बसलंय. हाय कर डुगू. तर मस्त तांदूळ दे चिकन सगळे कांदा टमाटे मिरची सगळं कट करून आणलेले आहे. लसूण अद्रकची पेस्ट करून आणलेली आहे. आणि मस्त आता कांदा टमाटर मिरची कोथिंबीर अशा बारीक कट करून आणलेली आहे. तर इथं चिकन आणलेले आहे बघा. मस्त चिकन आणलेले आहे. चिकन आणलेलं आहे. इथं लसूण अद्रक पेस्ट आणि बाकीचे आपलं जे साहित्य लागतं ते बघा. इथे आईच्या कुंडीमध्ये ना पुदिना लावला होता. आता मी बिर्याणीसाठी थोडासा पुदिना घेते. आणि हा मी पप्पा जेव्हा मंडीत गेलो होतो ना तेव्हा भाजी आणली होती. दिवाळीच्या पिरियडला भाजी आणली होती तेव्हा याच्यामध्ये हे पुदिन्याचे छोटे छोटे झाडं निघले होते. खूप छोटे होते ते आणि असे ते असे व्यवस्थितही नव्हते आणि
त्याला थोडासा जीव लावला, नीट पाणी दिलं तर बघा किती सुंदर आले ते, एकदम मस्त. म्हणजे उभं आहे बघा गायला झोंप, किती सुंदर वातावरण आहे. मस्त आज मम्मीने नंतर पण लावला धरणा कर ना कमी पुरा आता धरणा कॅमेरा पप्पा धरत झालं का पप्पा काय मस्त कांदा टाकून देते आणि आज आहे ना मस्त बिर्याणी करून खायची, चिकन बिर्याणी. तरी पण भैया नाही आज आहे, भैया नाही, राणी नाही, मम्मी नाही, ताईचे 3 दिदी त्या पण नाही आहे. त्या असेल आणखी भारी मजा आली असती. पण दुसऱ्या वेळेस आम्ही सगळे सोबत असं करू एकदा बिर्याणी. कधी जायचं टायमाला हां लग्नात म्हणजे लग्नाच्या टायमाला अगोदरच मस्त बिर्याणी करू. बोलून दे ना अगं व्हिडिओ घातला मी सकाळी मावशी. काय म्हणला रे, तुझं माझं काय म्हणला डुग्गू? हा? वेड लावला वेड लावला तुझ्या रूपाने वेड लावला. फोटो काढते मी दाखवू का? बघा इथे 2 नारळाचे झाड आहे आणि इथे डिश आहे. दोन्ही बी आमच्या डिशी आहे बघा. एक ही आमची टाकी आहे आणि 2 एक माझ्या भावाची, एक आमची. आणि एक इकडं पिंपळाचे पान आहे, खूप सुंदर दिसत आहे बघा. आणि आज सूर्य मारणार आहे. हे बघा इकडं खूप मोठं डोंगर आहे. आम्ही या डोंगरावर जायला शूटिंग बी केली, गेले हे बघा किती छान. असा कांदा परतो आहे आणि परत त्याच्यानंतर मस्त आपण टमाटे ते टाकून देऊ. इथं डुग्गू आणि डुग्गूच्या मम्मीचा काय चालू आहे डुगडी. आणि इथं ताई ना मस्त असं छान पुदिना स्वच्छ करून घेते आहे. आणि त्यात तांदूळ ठेवलेले मस्त गोणीवरती. आणि एवढं भारी वातावरण ना, एकदम मस्त छान अशी हवा. आणि त्याच्यात अशी मस्त बिर्याणी करणार आम्ही, चिकन बिर्याणी. काय नाही अर्जुन नाही तर चांगलं तर चिकन शिजून. ही दादा लसण अद्रकची पेस्ट थांबतंय नाही तर नाही टाकायचं ना. मस्त आता लसण अद्रक छान असं परतून घेते. जेवढं छान असं परतलं तेवढं भारी बिर्याणी होईल. काय दात तू काय पकडतो नको का दादा. कांदा टमाटर आणि मिरची छान असं परतून घेते. ताई धुवून घे तांदूळ लगेच. आता तांदूळ धुवून का ना एखाद्या ताटात धुवून तर कारण कसं मग भिजले ना छान. तर आता इथं खडा मसाला टाकून देते. आणि त्यानंतर छान असा तेजपत्ता, कोणी केशपत्ता म्हणतं, कोणी तेजपत्ता म्हणतं याला, कोणी तमालपत्र पण म्हणतं. मला ताईला सण आता पेस्ट पेंट देतो. मेथी पावडर कुणाला घेतलं होतं ग? वेगळ्या कलरचं नाही. पोट दुखी काय मला आता लसण पावडर टाकलं. समोर नका जाऊ.
त्यानंतर हळद पावडर, थोडेसे जिरे, आणि त्यानंतर काळा मसाला, झाकणाला एवढा भारी वाफ येतोय ना, खरंच लय भारी असं आहे. असं वाटतंय लगेच इनडायरेक्टली करतीये. निसर्ग दाखवायचा माझा तर. तर आता त्याच्यात लसूण अद्रकचे पेस्टचं पाणी होतं ते टाकून दिलेलं आहे आणि छान मस्त असा त्या पप्पाला खारी शेंगदाणे करून दिले होते आणि मग मोठी मम्मी आणि मम्मीला पण आणले. कसं झाले मोठी मम्मी? एकदम स्वादिष्ट. स्वादिष्ट. आणि इकडं मम्मीना काय झाला चिकन टाकले करायला आणि हर्षू खूप जोरात पडायला होता. डोगू आज काय स्पेशल? जाय तांदूळ टाकून देते त्याच्यात लगेच आता निघले ना माहिती मुंबई निवडायची काय ना चपाती भाजी तुला वरती बिर्याणी टाकून दिलेली आहे आणि दादाला आहे ना बिर्याणीवर नॉनव्हेज खात नाही तर त्याच्यासाठी मस्त चपाती आणि दूध गरम करून ठेवणार आहे आणि मस्त अशी छान त्यांना चपात्या करून ठेवते तरी बघा. तर चला आता बिर्याणी तिथे मी आरावर ठेवली होती मस्त आता छान शिजून जाईल ती आणि तिथे मोठी ताई दिदी हर्षू बसलेली आहे. तर मी आता पटपट पप्पाला चपाती करून घेते आणि मस्त बिर्याणीचा आनंद लुटायचा आहे. आणि घाम बघा किती आलेला आहे, लय घाम. एवढं भयंकर वातावरण आहे पण नाही इलाज नाही त्याला, आता करणं तर राहायचे. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्की. बिर्याणी झालेली आहे. बिर्याणी इकडं का झालं हा दादू एकदम